प्रभाग क्रमांक 13 मध्ये राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघालं असून भाजपसह महायुतीमध्ये मोठा हडकंप निर्माण झालाय. भाजपकडून तिकीट नाकारल्यामुळे नाराज झालेल्या अनेक नेत्यांनी आता जनसुराज्य पक्षाच्या माध्यमातून चौथी आघाडी तयार करत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. यामधील महायुतीमधील देखील अनेक नेत्यांचा समावेश आहे. या चौथ्या आघाडीमध्ये पद्मजा भुरके, माजी नगरसेविका, भाजप मंडल अध्यक्ष रविकिरण गवळी यांच्या पत्नी मधुरिमा गवळी, निष्ठावंत बंटी पाटील समर्थक शेखर जाधव तसंच शिवसेनेचे रणजित मंडलिक यांनी जनसुराज्य पक्षात अधिकृत प्रवेश केलाय. हे सर्व नेते यापूर्वी महायुतीमध्ये सक्रियपणे काम करत होते. मात्र तिकीट नाकारल्याने त्यांनी स्वतंत्र राजकीय भूमिका घेतली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे महायुतीतील अनेक नेत्यांसह काँग्रेसमधील देखील नेत्यांचा या चौथ्या आघाडीत समावेश आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणात राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.